खरं तर मित्रांनो, जे आपल्या फॅमिलीसाठी रात्रभर राबतात ना, त्यांच्यासाठी खरंच नको पहिल्या बाबाला द्यायला गेलीस आणि मला विचारलेच पाहिजे काय. तर गणेशला माहिती नाहीये की मी आता काय करणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, राम राम. काल केलेलं कैरीचं पन्ह मी आज पाण्यात घालून ते पीत आहे. तर याची बाबाला आधी टेस्ट दाखवूया. काल बाबा पिला नाही ना, त्यामुळे. भाऊ कसं गेले माझं पिल्लून पन्हा दे पिल्या वरण तर काकवी सारखे दिसत. ठीक आहे, चांगलं झालं असेल बघा. जरा आंबट झाले, गुळ कमी पडला. होय, पण कोणामुळे पडल्या गुळ? माझ्यामुळेच पडलाय, पण पहिला अटेम्प्ट छान झालाय, मस्त गुड. मग मित्रांनो, फर्स्ट टाइम माझ्या मुलगीनं काहीतरी असलं केलेलं आहे. मॅगी वगैरे करते ती अधूनमधून, पण पन्ह करणं म्हणजे अजून मला माहीत नाही कसं करतात ते. म्हणजे चांगली गोष्ट आहे, भारी. म्हणजे भारी वाटलं मला की माझ्या मुलगीनं पन्ह केल्या, ते पण ऐन उन्हाळ्यात केल्या. गुड, आय एम प्राऊड ऑफ यू. करतायत आमच्या महाराणी तुम्ही? महाराज उड्या मारत आहे, पण दिसेना झालंय. मला थोड्या मारत पाहिजे तुला? नको पहिल्या बाबाला द्यायला गेलीस आणि मला विचारलेच पाहिजे काय. घे बाई घे. नाही, पहिला पण मला तिने दिली बाबाच्या पहिला. मग जरा बाबा पुढं. बाबा कुठं नाही, बाबाला ओरडायचं. बाबा कुठं नाही, बाबाला ओरडायचं पहिला. खरंच भारी झाले, भारी झाले, जरा आंबट झाले. आंबटच असते पण गोड असते. पण एवढं नाही, जरा आंबट गोड असते पण भारी झाले. तिला आय एम प्राऊड ऑफ यू. तिला हे काय टॉईंग टॉईंग. माझी पोरगी सारखा मला डबा करू दे. स्पायडरमॅन होम कमिंग मधली हिरोईन सारखी दिसते. अरे तुझी पोरगी बस. काय हो तुमचं झालं की इकडे काय हो? झालं की नाही इकडेच या पाहिजे. जर मला मदत करा. काय करायचं आहे? ते जर टाकून या. कुठं टाकू? टाका माझ्या डोक्यावर. कोण चांगला वाटेल का सांग बरं. वाटतंय आता कुठं टाकू म्हणलं काय सांगू तुला. कुठं टाकू. तर गणेशला माहिती नाहीये की मी आता काय करणार आहे. मज्जा करणार आहे बाबासोबत. मी काय करणार? मज्जा करणार. तुझ्यासाठी पण सरप्राईज आहे. तुझ्यासाठी पण सरप्राईज आहे घरची मी. मज्जा कराय का जरा बघा. हसली त्यांनी लावायचं की तिला काय लावली. ह्याला काय बघूया मग आजपासून. आता बघा, अभी तक नहीं आया बाबा तेरा. नाही आया तेरा बाबा लई वेळ करतो आहे. ओके, परीने सांगितलेले आहे जावं की लवकर, कारण लई वेळ झालं मी वाट बघायला लागली. क्लोज केले मी कारण समोर काम चालू आहे. मग जर लाईट लावली तर माणसांचं इकडं लक्ष येईल किंवा काही, त्यामुळं ऑलरेडी मी डोअर बंद केलेला आहे. मग मी निवांतपणे खोळापणा करू शकते. ही गॉगल काच आहे म्हणजे. आला गणेश थांब जरा. थांब, हे लोटायचं इथलं. थांब झालं लोटून. मी असं सुपरमॅन आहे. मग फक्त झालास. खाऊ खिचडी. अरे कोरिओग्राफर आहेस की. असं केल्यावर कळत नाही काय. असं केल्यावर काय. अलीकडे तू क्राईम डायरी जास्त बघायलास. पुढे मला पाठवून घे. नाही चहा करायला लागले तुला. पाठवून घे मला. होय, मी बारक त्यासाठी बारक काही नाही. तिला मला मम्मीने पाठवून घेतली काय. तू बघितलीस. येतो पण घेतो. आता मग दोघीच घ्यायचं. नाही घ्यायचं.
एक काम करायचं, तू एक असं असं गणू ती एक मोकळू शकते, मी कसं मोकळणार? मोका गणू मी खाली बसते. चिटिंग आहे रमेश. चिटिंग किंग नाही पाठवलं बस बरे तू माझ्या बसायचं. अरे जरा खाली वाकी. असं करू का? पहिला तू कसं बस. तू पहिला उडी मार. 1 2 3 गो. येस. मला धर मला आई चिमण्या. 1 2 3 गो. पोतानं मधल्या दगडाचं पोत आहे, वरचं साखरचं पोत आहे. गुदगुला करते मुली एवढं वरचं अंगावर असणं गुदगुला करते ते. सर सर एवढं हसून घेतलं तर पाठीत कळाली पुणे. आली मी घेतो सर. आली रे कळ. मी घेतो तुम्हाला. मी घेतो तुम्हाला. ठीक आहे ना मला चल. माझा श्वास माझा पहिलाच. काय करायलास काय करायलास काय अजून आज आणि करलंस? नाही जरा गोड किसून काम घेतलं, जरा सांबट लागलं. होय जरा आंबट लागलं सोड. असं सोड आंबट गोड. हा जरा घाल म्हणलं. मला तर ते आंबट आवडतं. आवडत नाही तुला आंबट? मग तुला काय आवडते पुणे? मला मानवर आवडतं. काय सांगतेस? ओ माय गॉड, मग मला काकड घेऊन फिरते. आतून कुकुरा घेतलं. तुला दिवसभर कापतच घेत बसतो. काम कोण करणार? मी मामा गेलाच तर लई मी. नाही मग झालीच काम. तर मित्रांनो पहिला अटेम्प्ट केली होती तिनं, पण छान झालं होतं आहे की नाही? पण गुड. ते बघ कशी डांग झालं तर कुत्री त्यांनी काय आहे एवढी एवढी, पण मोठ्या कुत्र्यानं बघतात खरंच की. हां किती मोठं कुत्रा आहे हे भुका लागत त्याला. त्यांची आई आहे हे बघा. तर आज खूप दिवसात आम्ही चहा बिस्किट खात आहोत निवांत बसून. झालं कधी कधी असं बायकोकडे पण बघत जावं. नीट बघा जावा. तर मित्रांनो अरे एवढं कोण बिस्किट आणलं? अरे किती असं आता भूक लागली काय? मी एक बिस्किट चहा बरोबर खाते, म्हणजे एक पुडा आणि? आणि एक पुडा असाच. वाव मला कसलं हसू भारी लागलं. आहे हो ना हे ना? हो ना. आणि परी अजून कालचंच काम करायला लागली कारण जरा आंबट आहे. छान हा पिल्लू. तर तिनं गुळ खिसून परत त्याच्यामध्ये घातल्या कारण जरा आंबट झालं ते. आणि तसं खरं तर पण आंबट थोडंफार आंबट असतेच, पण ते मला लईच आंबट वाटत होतं त्यामुळे म्हणले तिला आणि जरा खा. तर आज परत ती त्याच्या मागं लागल्या. ॲडमू खरं जिद्द आहे बरी. एखाद्या मागं लागलं की लागतं मागे. हो काम करते म्हणजे करते. तिने शेवटी जे ठरवलं ना ते करते म्हणजे करते. मम्मा सारखंच. आता तर म्हणावं लागते बाबा लगेच क्रेडिट पण मोठं. मम्मा सारखी बाबा आगाव तुझ्यापेक्षा कमीच आहे बाबा, कळलं का? मम्मी पेक्षा तर पडणार आहे. मला हा काय माहिती आंबट मला आवडतच नाही. आवडत? अरे असं म्हणत मला अख्खा गुळ घालून दे आता. बघ तू खाऊन जरा पाहिजेच ग. मग पाहिजे वाटते. मी तुला मला सांगितलं किसमी असू दे खा. तुला तुला बस ना आंबट तसंच खा. मित्रांनो बघा एकटीने केवढे संपवलं बघा. अहो, 1 2 बस गप बस. माझ्या त्यातलं एकच संपवलं, एक असंच खाणार. होय एवढं संपवते तू, एवढं खाऊन सुद्धा आणि आहेच कधी लय हुशार तू. ही वाटी कुणाची आहे? वाटी माझ्या मी चहा पिली गप हे फक्त. वाटी जवळ आहे ना. हा आता ढकललं बघा. आता मित्रांनो आता ढकललं बघा किती हुशार आहे. पोरगी काय मला
असं करत करत संपवत्या पिल्या आता देऊ नको तिला. चांगलं झाले का? बरं झाले. बघू जरा पिल्या. हे परफेक्ट आहे. नाही रे एवढं कुठं दिल्यास. खरोखर चिंचेचा गोळा असते बघ तसं लागाले. खा पिल्या तू अशीच खा. पुढीत ते मिळत बघ आपल्याला चिंचेचं काय म्हणतात त्याला? चिंचेचं चिंच असायचं आटानेला का काय तसं लागलं. एवढं पुढीत मिळत नव्हतं काय? पुढील मिळायचं बरोबर. कोणी खाली तुम्हाला मिळत. तर मित्रांनो आमचा आता विषय असा चालू आहे की पॉडकास्टचा सेटअप हा इथे करायचा की इथे करायचा असा विषय चालू आहे. इथे ऑलरेडी आमच्याकडे काळे पडदे आहेत. ते तुम्हाला ते बार दिसत असेल स्टीलची. एवढे मोठे काळे पडदे आहेत ऑलरेडी आमच्याकडे. मग विषय चालू होता की माझा काळे लावायची की पांढरे लावायची. पण पूनमचं असं मत आहे की पांढरे नको असं मत आहे. फिनिशिंग मध्ये जे डार्क नाही म्हणजे एकदम मॅट फिनिशिंग मध्ये फेंट कलर असतात तसे लावले असतात. मग ते आपला काळा मॅट फिनिशिंग मध्ये जाईल. ब्लॅक सगळंच ब्लॅक सगळंच ब्लॅक जाईल असं मला वाटतं. नाही पण सोफाचा कलर वेगळा आहे की आपला. सोफाचा कलर आहे एकदम ग्रे मध्ये किंवा जरा असा एकदम फेंट येलो एकदम फेंट ग्रीन असं त्या टाईप. ठीक आहे मित्रांनो बघा ट्राय करतोय कारण आता सोफा आल्याशिवाय काहीच आयडिया येणार नाही. आणि सोफा मारण्यामध्ये अजून 2-4 दिवस तरी जातील. जरा आरामात 4 दिवस तरी जरा आरामात जातील. आणि तोपर्यंत आपण बाकीचं तर सेटअप करून घेतला आहे. मला आणखीन एक असलं झाड पाहिजे. असलं म्हणजे असलं नाही थोडंसं वेगळ्या पद्धतीचं पाहिजे म्हणजे जेणेकरून माझ्या चेअरला एक आणि त्यांच्या चेअरला एक चांगलं दिसेल असं पाहिजे. छोटंच घेणार आहे. होय छोटंच घेणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सेटअप हा इथेच करू दे. व्हाईट मागं भिंत आहे. भिंत पण थोडीशी आता काळवडल्या सोफ्यामुळे हां का इथे काळे पडले आहेत इथे करू दे. तुम्हाला काय वाटतं प्लीज कमेंट बॉक्समधून सांगा. गणू मी एक सांगतो ते ऐकणार काय? सगळं ऐकते तुझं. खरं असं एक आहे की नाही म्हणायचं नाही. हां ऐकणार? प्रॉमिस प्रॉमिस वेळ आल्यावर सांगतो. मात्र प्रॉमिस दिलेस वेळाला प्रॉमिस नाही जरा मूड बघून प्रॉमिस द्यायला लागते. तर काय मी गणेशला सांगणार आहे की मी आता नाही सांगणार. एक मला वाटतं आठवड्याभर मी त्याला सांगणार आहे. तो असा त्याला सस्पेन्स वाटायला पाहिजे की काय आहे काय आहे काय आहे काय मित्रांनो हीच काय आहे काय कल्पना येत नाही. तर तुम्हाला पण कळेल. कमीत कमी आठवडा लागेल. त्याच्यावर सोफा नाही आहे दुसरं काहीतरी काय आहे तुम्हाला कळेल नंतर. म्हणजे मी कोणती गोष्ट मागायची नाही असं तुला वाटतं काय? तर काय जे काय आहे ते तुला नंतर कळेल. काय सांग काय आहे मग आता मी काय सांगू म्हणजे तुला? मी कुठली वस्तू मागवू नये ह्याच्यावरती आहे का काय आहे ते? जे काय आहे ते नंतर कळेल. ठीक. आता सांगितलं तर काय आता असं त्याला प्रश्नच पडले पाहिजे. काय असं काय पडत नाही निर्लज्ज चालू ते तर आहेच. ते तर आहेच. वाव कमाल. कसं लगेच ते तर व्हायचं मासूम मला कोणाकडनं मासूम तम्मू काय करायलास तम्मू? मी ड्रॉइंग काढायला. कसलं ड्रॉइंग काढायलास तू? ड्रॉइंग काढायलास आणि ही काय करायला तुझी फ्रेंड बघत बसल्या? सूर्य अर्ध सूर्य आहे म्हणजे इकडे सूर्य इकडे चंद्र आहे. हा इकडे सूर्य इकडे चंद्र आहे. पहिलं ठरव कुठं काय आहे. इकडे सूर्य इकडे चंद्र आहे. बरं बरं ठीक आहे. कम्प्लीट झालं की दाखव काय. हां हां किती वेळ लागेल? काय माहित 2-3 तास. 2-3 तास? ओ माय गॉड. 8 डास तुझी बुर्जी करतील तोपर्यंत. मी डासांची भुर्जी करेन. हां आणि खाणार काय? वाक परची स्कूलमध्ये ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे. हे बेसिक थोडं सगळं काढून घेतलेली आहे. फक्त तिला आईज आणि लिप्स जरा येत नव्हते तर ते मी काढून दिलेले आहेत. म्हणजे शेवटचे जे आता फिनिशिंग राहिले ते तेवढं आता करून देते तिला. थांबा बाईला आमच्या आहे का नाही. आणि हे कम्प्लीट झाल्यानंतर म्हणजे कलर वगैरे सगळं झाल्यानंतरच तुम्हाला फायनल लुक मी दाखवेन. हो का रे पिल्लू? तर मित्रांनो हे अजून काम करतायत बघा. हे टॉप पासून बॉटम पर्यंत एकदम त्याने काम आज कंप्लीट केलेलं आहे. रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत तरी अजून काम करतायत.
खरं तर मित्रांनो, जे आपल्या फॅमिलीसाठी रात्रभर राबतात ना, त्यांच्यासाठी खरंच एक सल्यूट तर बनतेच. काय म्हणता मित्रांनो? पुणे भाजी खराब झाली. अरे मग आता काय खायचं? चल की जेवायला. परी उठ लवकर, ये. आणि जे शूट होतं, शूट करूपर्यंत वेळ झाला. आता वाजले 11:30 आणि आता आम्ही जेवणार. आणि मेन म्हणजे भाजी खराब झाली. आणि आता भाजीच्या ऐवजी काय आहे? साखर दूध मस्तपैकी जे लहानपणी करत होते ते आता करायचं मित्रांनो. तर हा ब्लॉग पण आता इथेच संपूया. परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि अजून पण आपल्या चॅनलकडे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मध्ये राहा, आमचे व्हिडिओ बघत राहा. दूध, साखर आणि सकाळची जी कोशिंबीर होती ते आहे मस्तपैकी. आता पाहून मला लहानपणीची आठवण आली. मी लहानपणी असंच खात होतो मित्रांनो. दूध, साखर आणि शाई मला तर जाम आवडायची. आणि जराशी आमटी घ्यायची. आता आमटी खराब झाल्यामुळं आता हेच खाते. तर हे पण भारी लागतं मित्रांनो, आहे की नाही? काहीतरी चेंज पाहिजे की नाही? आहे पण आहे ना. होय, कुस्करून. मी तर कुस्करून सकाळ कुस्करूनच खायचो. तर मित्रांनो, तुमच्यापैकी असं कोण कोण करत होतं कमेंट बॉक्समध्ये सांगा प्लीज. चलो बाय बाय.